मदिना नगरातील वीज पुरवठ्याच्या केबलने घेतला अचानक पेट। वेळेवर वीज पुरवठा बंद केल्याने दुर्घटना टळली। परभणी शहरात मदिना नगरमधील महावितरण कंपनीच्या शाखा क्रमांक 4 मधील सरहद्द गांधी रोहित्र क्रमांक 3 वीज पुरवठ्याच्या केबलने अचानक पेट घेतल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती। महावितरण कंपनीचे कर्मचारी वेळेत घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केल्यामुळे होणारी दुर्घटना दुर्दैवाने वेळेवर टळली। महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले। यापूर्वी येथील नागरिकांनी डीपी व तारांची दुरुस्ती करावी यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी केली होती, परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। सध्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने या तारांच्या पेट घेतल्यामुळे रस्त्यांवरून वावरत असलेल्या एखाद्या व्यक्तीची जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। संबंधित महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे लक्ष द्यावे व रोहित्रांची व तारे केबल लग्स पट्टी झाडांच्या फांद्या तारांना सर्प होत असलेल्या तारांची दुरुस्ती करून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत चालू करावा अशी मागणी एमडीओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी प्रसार माध्यमांतून केली आहे।